नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एबीपी मराठीच्या माध्यमातून आपण नेहमीच लावण्यपूर्ण अशा गोष्टी आणि लावण्यपूर्ण अशा मुलाखतीच्या माध्यमातून विविध विषय घेऊन जनतेसमोर येत असतो. संतनगरी शेगाव मधील विविध मुलाखतींच्या माध्यमातून आपण आतापर्यंत बातम्या कव्हर केलेल्या आहेत. पण आज संतनगरी शेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवा उद्योजक आणि राजकीय सामाजिक यासह मित्रवर्ग असेल, सामाजिक संघटन असेल, या सगळ्यांमध्ये एक चर्चेचं नाव असलेले आणि एक न्यूज चॅनलचे संपादक, त्यासोबतच एक युवा उद्योजक आणि युवा क्रांती संघटनेचे, ज्यांनी त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम शेगाव शहरामध्ये राबवले, असे आपल्या सर्वांचे सुपरिचित विजय भाऊ यादव यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. त्यांची मुलाखत घेण्याकरता उपस्थित आहेत तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब पाटील आणि समीर बाप्पू देशमुख. मी या ठिकाणी विजूभाऊ यादव यांचं स्वागत करतो आणि नाना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ही मुलाखत सुरू करावी. नमस्कार विजू. नमस्कार. आजपर्यंत आपण अनेक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज आमचं भाग्य की तुमची मुलाखत आम्हाला घेता आली. दरवर्षी रामनवमी उत्सव हा संत नगरी शेगावात मोठ्या उत्साहात पार पडतो आणि दरवर्षी तो उत्सव साजरा करण्यासाठी, ती शोभायात्रा काढण्यासाठी एक अध्यक्षपद नेमला जाते आणि शेगावात हे अध्यक्षपद फार प्रतिष्ठेचं मानल्या जाते, कारण हा गाव उत्सव असतो. यावेळेस असं एक चित्र पाहायला भेटलं. तुमची अविरोध अध्यक्षपदी निवड झाली. राम जन्म उत्सव 2026 या उत्सवाकरिता. तर या अविरोध निवडीबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे, की काय वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम तर बडा बालाजी मंदिर या ठिकाणी राम जन्मोत्सव समितीची मीटिंग होती. कार्यकारिणी गठीत करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता मावळते अध्यक्ष सन्माननीय राजेशजी अग्रवाल यांनी ज्यावेळेस माझं नाव समोर केलं त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं की वेळ देऊ शकत नाही, माझी वेळेची कमतरता असल्यामुळं. कारण श्रीराम जन्मोत्सव साजरा करणं म्हटलं म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवसाचा वेळ झाला. तर वेळेअभावी नाही म्हटलं तुम्ही. परंतु तिथं बसलेले युवक असतील, आमचे मोठे बंधू चंद्रकांतजी भोरडे असतील, सुमेशजी कांबळे असतील, यांनी जास्त लावून धरलं. दरवर्षी आपण नाहीच म्हणतो, तर यावर्षी नाही म्हणता नाही आलं, मग त्यामुळं बनलं गेलं. तर सर्व संमतीने सर्वांच्या उत्साह पाहून माझा पण उत्साह वाढला. त्याला म्हटलं बनायला काही हरकत नाही. आणि तुम्ही जो अविरोध हा शब्द लावला, आजपर्यंत जेवढे पण श्रीराम जन्मोत्सव साजरे झाले तर आजपर्यंत सगळ्यांची निवडी अविरोध झालेली आहे. मी जेव्हापासून याच्यावर जोडलेलो आहे तर मला असं आजपर्यंत विरोध म्हणून कोणाला दिसला नाही कोणत्याच अध्यक्षाला. सर्व मिळून होतं त्याला. एखाद्याचं कोणाचं नाव समोर आलं सगळे त्याला होकार देतात. आजपर्यंतचा जर इतिहास बघितला कधी श्रीराम जन्म समिती उत्सवाचा तर अशाच प्रकारचा आहे. उलट अध्यक्षासाठी कधी कधी असं होतं की नाही तुम्हाला बनाच लागतं, विनंती. बरोबर असा आहे. पण बरोबर आहे तुमचं म्हणणं. अध्यक्ष बनणे आणि ती जबाबदारी स्वीकारणे फार मोठी गोष्ट आहे. कारण जबाबदारी आल्यावर ते कर्तव्य, त्या कर्तव्यात तुम्हाला पूर्ण स्वतःला झोकून द्यावा लागतो. आपण आता अध्यक्ष झालात. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळेस शेगावकरांना रामनवमी उत्सवानिमित्त जी झाकी वगैरे राहणार आहे, त्या शोभायात्रेत काही नाविन्यपूर्ण करणार आहात का? नाविन्यपूर्ण करणार का नाही, नाविन्यपूर्ण करावाच लागेल. मागच्या वर्षी जो पॅटर्न होता त्यात कुठंतरी चेंज करून यावेळेस आपण नवीन काय देऊ शकतो. तर त्यात एक झाकी अशा प्रकारे राहील, ती जिवंतपणाची झाकी राहील, म्हणजे एक नाटकीय स्वरूपाची शैली झाकी आपला त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस काय काय गोष्टी ठरल्या, म्हणजे त्यावर विचार करायचा. ज्याप्रमाणे विचारलं तर यावर्षी नाविन्यपूर्ण करावंच लागणार. कारण मागच्या वर्षी जे होतं त्यात बदल करून काहीतरी नवीन सांस्कृतिक त्यात काही भर टाकता येईल का, तर ती भर टाकण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. तर साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत बहुतांश सगळे विषय क्लिअर होतील. उद्या पुन्हा एकदा सगळ्यांसोबत बैठक घेऊन प्रस्तावित जे काही झाके असतील, काही बँड पार्टी असेल, ते सांगून कोणती सांगायची काय सांगा ते प्रस्तावित करून द्यायला पूर्ण उद्या संध्याकाळनंतर ते सगळं फायनल होते. तर काहीतरी नाविन्यपूर्ण
करावंच लागेल. मागच्या वेळेस जवळपास 6 झाक्या होत्या आणि मागील वर्षीचा श्रीराम जन्मोत्सव अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक असा चांगल्या प्रमाणात बरोबर. साजरा केला गेला. तर त्याच बेसवर तीच प्रथा आपल्याला समोर घेऊन जावी लागेल. अच्छा. आपण जर श्रीरामनवमीचा जर सुरुवातीला इतिहास जर बघितला कधी, तर दरवर्षी त्यात बदल होत 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 बरोबर. आता ते श्रीराम जन्म उत्सव जो आहे हा खूप प्रचंड प्रमाणात मोठा झालेला मोठा आहे. झालेला आहे. बरोबर. तर आता यावर्षी तो गाव उत्सव झालेला आहे. झालेला आहे. तर त्या गाव उत्सवाचं जे आहे थोडं कुठेतरी मला त्यात बळ टाकावं लागेल असा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. कारण मला अनुभव असल्यामुळं आणि नियोजन कशा प्रकारचं पाहिजेत आणि सध्याच्या घडीला आपण युवकांसाठी काय करतो की ज्या करून युवक हे जास्तीत जास्त रामोत्सवामध्ये ते सहभाग घेतील आणि कुठंतरी एक हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांची मोलाची मदत होईल. कुठेतरी हिंदू कार्यात ते समाविष्ट होतील असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा विचार करत आहे सर्व आमची टीम. नक्कीच तुम्ही आणि तुमच्या सोबतची जेवढी काही टीम आहे ती म्हणजे अतिशय उत्सुक दिसून राहिली. गावात फिरताना पाहावयास मिळते किंवा पूर्ण टीम वर्क तुमचं चांगलं चालू आहे. मला अजून हे म्हणायचं आहे की कुठली मिरवणूक रामनवमी जन्मोत्सवाची शोभायात्रा म्हटल्या जाते, पण याला एक नाव मिरवणूक पण आहे आणि मिरवणूक म्हटल्यावर तो धिंगाड तो म्हणजे डीजे अशातलं याच्यात राहणार आहे की याला काहीतरी तुम्ही फाटा फोडून एक चांगलं त्याला म्हणजे जेणेकरून गावातले नागरिक या महिला त्याच्यात समाविष्ट करणार आहात. नानासाहेब, आमच्या पूर्ण टीमने ठरवल्याप्रमाणे की शेगाव शहरातील महिला कशा समाविष्ट होतील, शेगाव शहरातील बहुतांश नागरिक रस्त्यावर कसे येतील की ती मिरवणूक पाहायला, बरोबर, आणि त्याच्यासोबत युवक कसे जुळतील, युवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतील असा त्रिवेणी संगम अच्छा या श्रीराम जन्मोत्सवच्या माध्यमातून शोभायात्रे माध्यमातून नक्कीच सर्व शेगावकरांना पाहायला भेटेल. बरोबर आहे. मध्यंतरी तुमची मी एक प्रतिक्रिया वाचली होती वर्तमानपत्राला की यावेळेचा हा गाव उत्सव हा लोक उत्सव तुम्ही करणार आहात, तर त्याची काय संकल्पना आहे तुमची? नाही, आपण सांगितल्याप्रमाणे दरवर्षी हा लोकोत्सवच असतो, परंतु ह्या लोकोत्सवामध्ये जास्त भर पडली पाहिजेत आणि तळागाळातील छोटे मोठे समाज जे असतील ते सुद्धा या यात्रेत या शोभायात्रेत सहभागी झाले पाहिजेत, त्यांचाही सहभाग याच्यात नोंदवला गेला पाहिजेत. त्या दिशेने आमची पूर्ण जी सध्या समितीकडे झालेली आहे त्या दिशेने काम करत आहे आणि 1-2 दिवसात त्या सगळ्या गोष्टी, त्या सर्व कल्पना क्लिअर होतील. लोकोत्सव तर दरवर्षी साजरा होतो, पण आता दरवर्षी जसजशा प्रमाणात शोभायात्रा समोर चालली त्या प्रमाणात मला त्यात थोडीशी भर टाकून ते अजून समोर न्यावं लागेल. हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व कार्य करतो, आमची सर्व टीम. तसेच शेगाव शहरातील म्हणजे आमच्या माता भगिनी असतील ना, जे धार्मिकचे लोक असतील, त्यांना एक सांस्कृतिक रॅली सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. या शोभायात्रेच्या माध्यमातून एक काहीतरी नवीन काल्पनिक आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्रिवेणी संगम या ठिकाणी आमची सर्व जी समिती आहे ती साधण्याचा प्रयत्न करत आहे. समिती खूप चांगल्या प्रकारे सध्या काम करत आहे. मग ते देणगीचे असेल किंवा नवीन उपक्रम असतील, सर्व चर्चा सध्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आहे. उद्यापर्यंत सर्व फायनल होऊन बरोबर, पण तो तरुण या ठिकाणी चांगले खुश होतील असं आशावाद आहे मला. साधारण आपली जी शोभायात्रा आहे ही कोणत्या तारखेला निघणार आहे? शोभायात्रा निघेल ही 28 तारखेला. तशी रामनवमी आहे 26 तारखेला. परंतु संत शेगाव मध्ये संत महाराज मंदिराम असल्यामुळं या ठिकाणी ज्ञान महाराजचे भक्त हे रामनवमी या ठिकाणी साजरा करण्यासाठी येत असल्यामुळं आपण 3ऱ्या दिवशी दरवर्षी मिरवणूक काढत असतो. त्यामुळं आपली मिरवणूक जी आहे ती 28 तारखेला आहे आणि जी महाआरती आहे ती रामनवमी दिवशी सायंकाळी 7 वाजता श्री बडा बालाजी मंदिर या ठिकाणी आपण आयोजन करण्यात आले. अच्छा, रामनवमीच्या दिवशीच महाआरती होणार आहे. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शेगावकरांना आवाहन करतो की 26 तारखेला सायंकाळी 7 वाजता श्री बडा बालाजी मंदिर बालाजी बैल शेगाव येथे महाआरती आयोजन केलेलं आहे. तर हे सर्व हिंदू प्रेमींनी या ठिकाणी सपत्नी, शक्यतोवर सपत्नी यावं. अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या महाआरतीत नक्की सहभाग
आपण नोंदवा असं मी चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. आपली शोभायात्रा कुठून निघणार आहे? आपली शोभायात्रा अग्रसेन भवन मध्ये पूर्ण तयारी होईल आणि अग्रसेन भवनच्या बाहेरून म्हणजे अग्रसेन महाराज चौक, नंतर शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तिथून मग लवजी वस्ताद चौक, तिथून मग खैतान गल्ली मार्गे भैरव चौक मार्गे विसर्जन गांधी चौकात होईल. बरोबर. आता अगोदर नाना पाटलांनी हा प्रश्न विचारला की बा नाविन्यपूर्ण काम करण्याची आपली एक पद्धत आहे, तर ज्या शोभायात्रेमध्ये झाक्या राहतील त्यामध्ये आपण काही नवीन केलेलं आहे किंवा झाक्या वाढवल्या आहेत की ज्याच्यामुळे जनतेला संदेश मिळेल? जनतेला नक्कीच संदेश मिळेल, चांगला संदेश मिळेल. आणखीन झाक्या चालू आहे आमचं, कोणते घ्यायचे कोणते नाही. 4-5 प्रकारच्या आहेत, त्यातल्या 2 झाक्या फायनल होतील. कारण मागच्या वर्षी 6 होता, यावेळी 2वरच करायचा प्रयत्न करतोय आणि जिवंत देखील आपण त्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळं काहीतरी चांगला संदेश आणि एक भक्तिमय वातावरण आपल्या शेगाव शहरात त्या रॅलीच्या माध्यमातून, त्या शोभायात्रेच्या माध्यमातून दिसेल असं झाक्या असेल, सांस्कृतिक त्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो. शोभायात्रामध्ये सांस्कृतिक वाद्य किंवा सांस्कृतिक मिरवणूक राहील, त्यामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहे? आता सध्या तरी काही सांगू शकत नाही. 22च्या तारखेनंतर सर्व जवळपास क्लिअर होईल त्याला. भाऊ, तुम्ही विविध सामाजिक उपक्रमातून कार्य करत असतात, तर त्या सामाजिक आतापर्यंत तुम्ही जे केलेले सामाजिक कार्याचा या अध्यक्षपदाला या या शोभायात्रेला कसा उपयोग होईल? बरोबर आहे अण्णासाहेब. आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे कसं असतं, मी समजा एखादा कोणता कार्यक्रम करत असेल, एखादी टुर्नामेंट भरत असेल किंवा एखादी स्पर्धा परीक्षा करत असेल, म्हणजे लहानपणापासून विविध क्षेत्रात मी नेहमीच कामं करत असतो. त्यामुळं मी कोणतं कार्य जर हाती घेतलं तर एक साहजिक गोष्ट आहे, काम इतक्या प्रकारचे करून बसलेलो आहे आणि एक माझं वलय झालेलं आहे की मी जो काहीतरी नाविन्यपूर्ण करते तर थोडंसं तेवढं वलय राहतच. आणि मी ज्या ठिकाणी मला ते आहे म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारून राहिलो किंवा शेगावतील जनतेच्या, तरुणांच्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. होतीलच. आता समजा मी सतत समजा कोरोना काळापासून टुर्नामेंट भरवत आहे, तर लोकांनी पाहिली पण नाही अशा प्रकारच्या इतक्या मोठ्या लेवलपर्यंत टुर्नामेंट नेली. तर ज्याही वेळेस मी असे कोणतेही प्रोग्राम करतो किंवा ठराव येतो, तर त्यावेळेस ऑटोमॅटिक जो चाना वर्ग असेल किंवा ज्यांना माहिती विचारतो काहीतरी नवीन आणतो, काहीतरी नवीन करतात विचारतो, ते ऑटोमॅटिक ते तेवढं तर वलय बांधलेलं असं की ते वलय त्या ठिकाणी कामात येईल, ते वलय त्या ठिकाणी येऊन जाईल त्याला. अच्छा, काहीतरी चला रस्ते बघायला तरी दिली की काहीतरी नवीन आहे. बरोबर आहे. आपण युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहात, त्यानंतर आपले न्यूज चॅनल सुद्धा आहे, त्याचा उपयोग या श्रीराम जन्मोत्सवच्या कार्याला कसा होईल? युवा क्रांती टीमच्या संघटने माध्यमातून तर सगळे ऍक्टिव्ह झालेलेच आहे. तरुणांचा या ठिकाणी प्रचंड असा सहभाग दिसेल, महिला वर्गाचा सुद्धा या ठिकाणी सहभाग दिसेल. विशेष करून जे आमचे सिनियर सिटीजन लोक असतील ते सुद्धा या कार्यात जास्तीत जास्त सहभाग कसे होतील यासाठी युवा क्रांती टीम आपापल्या परीने कामाला लागलेले आहे आणि त्या ठिकाणी ते सर्व दिसूनच येईल. कारण की श्रीराम जन्मोत्सव समिती अतिशय सुंदर प्रकारचे नियोजनबद्ध कार्य करत आहे. त्यात जोडीत जोड म्हणून युवा क्रांती संघटनेचे कार्यकर्ते जे पुन्हा शेगाववर पसरलेले किंवा त्याचा फायदा तर नक्की होईलच. पहिला युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून तर ते 22 तारखेपासून सगळं जो कार्यक्रमाची जी लिंक लागेल ते रूपरेषा त्याच्यावर चालवलं जाईल त्याने. अच्छा, त्या दिवशी शोभायात्रा ही समोर लाईव्ह दाखवल्या जाईल. अच्छा, की जेणेकरून ज्या लोकांचं येणं जमलं नाही किंवा ज्या लोकांना येता आलं नाही किंवा जे लोक बाहेरगाव असतील अशा लोकांसाठी ती सुविधा राहील. जसं आपण सांगितल्याप्रमाणे हा गाव उत्सव आहे. आतापर्यंत या शोभायात्रेची एक मिरवणूक निघत होती, मागील वर्षापासून 2 झाल्या, तर ह्या कुठेतरी एक आणण्याचा काही प्रयत्न केला का आपण? मी तर हा प्रयत्न केला नाही आणि मी ज्या पद्धतीने वागतो ज्या पद्धतीने चालतो तो प्रयत्न करणार पण नाही. 1च्या 2 झाल्या तर रामभक्त वाढले ना, मिरवणुकीत सहभाग वाढला. मी तर 2च्या 4 झाल्या पाहिजेत, 4च्या 10 झाल्या पाहिजेत. काय प्रॉब्लेम आहे? पहिले दुर्गा देवी असेल, गणपती असेल एकच बसवतो ना, बरोबर, त्याचं लोन वाढत गेलं. आता प्रत्येक एरियामध्ये दुर्गा देवी निघते, तर दुर्गा देवीचा उत्सव वाढत चालला ना. 1च्या 2 झाल्या तर काय झालं, 2च्या 4 होती. राम भक्ताचा सहभाग वाढत चालला ना. बरोबर, 1च्या 2 झाल्या, पण दोन्ही पण जरी झाल्या कधी तर हा लोक आधार होऊच लागला ना दोन्ही पण शोभायात्रे माध्यमातून. बरोबर. आपल्या शोभायात्रा आहे
तर असं काही नाही. आता आपण जर सुरुवातीचा जुना जर इतिहास बघितला हम्म. तर शेगाव शहरात पहिले एक दुर्गा माता निघत होती. हो हो मग त्या वाढत बरोबर. 23 निघू लागले, बरोबर. 23 मंडळ झाले. तर दुर्गा माते भक्त वाढले त्याप्रमाणे राम भक्त पण भविष्यात वाढलेच पाहिजेत. बरोबर. त्यामुळं मला असं वाटतं वाढतच राहिलं पाहिजे, तर कमी तर झालंच नाही पाहिजे. किंवा आता येणाऱ्या काळात काय होईल ते सांगता येईल. येणाऱ्या काळात ते पण होऊ शकतात. रामनवमी 2026 ची ही शोभायात्रा मोठ्या प्रमाणात संतनगरी शेगाव मध्ये निघणार आहे. तर यासाठी आपल्या समोर काय काय आव्हाने आहेत, जशी गर्दी, स्वच्छता परिसराची, या सुरक्षिता, तुम्ही इतर सर्वांना आव्हान केलेलं आहे, सर्वजण याच्यात जुळणारे आहेत, तर या सर्वांची सुरक्षिततेचाही एक मोठा प्रश्न राहणार आहे. तर याच्यावर आपण कसे या आव्हानाला कसं सामोरे जाणार आहात? आता जरी मी अध्यक्ष असलो तरी फक्त नाममात्र पद आहे. आमच्या समिती जेवढी पण समिती हे प्रत्येक जण अध्यक्ष आहे. प्रत्येक आपापल्या परीने पूर्ण बुद्धिमत्ता वापरून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नियोजन या ठिकाणी करत आहे. आता आपण जो प्रश्न विचारला, आमच्या याच्यावर अभ्यास पण चालू आहे आणि कशा प्रकारचं गर्दी हँडल करायची, कशा प्रकारे स्वच्छता राहील, बरोबर. कशा प्रकारे आपल्या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. कारण हे श्रीराम जन्मोत्सव समितीमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं दरवर्षीचा अनुभव सोबत आहे बरोबर. समितीच्या, त्यामुळं एवढी अडचण जाणार नाही. आणि उल्हास सुरक्षा विषयी तर पोलीस प्रशासन तर सोबत आहेच, परंतु आमच्या पण समितीच्या माध्यमातून तसेच युवन संघटने माध्यमातून काही काही जे तरुण आहे ते अंडरग्राऊंडमध्ये काम करतील, बारीक लक्ष ठेवतील. जसं की कोणी चोरीच्या पद्धतीने झाली पाहिजेत, धक्काबुक्कीने झाली पाहिजेत. तर त्या माध्यमातून त्या सर्व प्रकारच्या सिस्टीम आम्ही त्यांनी लावणार आहे, कारण याला आता भरपूर अनुभव आहे. एकंदरीत तुमच्या यावेळेच्या याच्यात सुरक्षितता, स्वच्छता यावर विशेष भर तुमचा राहणार आहे. ठेवाच लागणार भर, कारण आपण जर कार्य करतोय तर उद्या कार्यक्रम चांगला झाला, इश्यू झाल्यावर कोणी नाव पण नाही ठेवलं पाहिजे की नाही यांनी कार्यक्रम चांगला केला पण याची घाण करून ठेवली किंवा असा विचित्र प्रकार करून ठेवला. कारण मी आणि आमची पूर्ण टीम जी आमची समिती आहे हे सर्व प्रकारचे अभ्यास करूनच सगळं कार्य करतात. आतापर्यंत जो इतिहास आहे श्रीराम जन्मोत्सव समितीचा, हे किती वर्ष आहे? तर साधारणतः आतापर्यंत 11 वर्ष कमी झालं आणि आपण सध्या 12व्या वर्षात प्रारंभ करत आहे. अच्छा. तर 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ आहे. सुरुवात छोटी होती, मोठी आज भव्य प्रमाणात आज हा गावोत्सव साजरा होऊ लागला, म्हणजे लोकोत्सव साजरा होऊ लागला. छोट्या प्रमाणात सुरुवात केली आणि आज प्रचंड अशा प्रमाणात या ठिकाणी या श्रीराम जन्मोत्सव समितीचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. भाऊ, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण शेगावतील नागरिकांना या राम उत्सवासाठी काय आवाहन कराल? मी शेगाव शहरातील नागरिकांना तसेच आजूबाजूतील परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करतो की श्रीराम जन्मोत्सव समिती शोभायात्रा या शोभायात्रेच्या माध्यमातून एक हिंदूंनी संघटन कसं करावं, हिंदू सोबत कसे राहावे आणि कशाप्रकारे शोभायात्रा राहावी, त्याच्यामध्ये खास करून महिला भगिनींनी पण या शोभायात्रेत यावं, जेणेकरून एक हिंदू समाज बांधवांची एक चांगल्या प्रकारे एकता दिसेल, शोभायात्रेचं महत्त्व वाढेल आणि आपले जे लहान मुलं असतील, मुली असतील, त्यांना हिंदू संस्कृतीचं ज्ञान यामुळे प्राप्त होईल. कारण की जर शोभायात्रेत जर आले आणि शोभायात्रा जर बघितली तर कुठेतरी तुमचे मुला मुली जे असतील घरी नक्की विचारतील आणि ते विचारलं तुम्हाला सांगितलं आहे की श्रीराम हे कसे होते, काय होते. तर त्यामुळं आनंद घेण्यासाठी आणि आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं हिंदुत्व जागृत करण्यासाठी या शोभायात्रेत नक्की सहभागी व्हा. ही शोभायात्रा सर्व शेगाववासियांची आहे, सर्व हिंदू धर्म बांधवांची आहे. तर मी आशा करतो की या शोभायात्रेमध्ये शेगावकर असतील, शेगावच्या आजूबाजूतील ग्रामीण भागातील असतील, ते जास्तीत जास्त संख्येने हजर होतील अशा आशा व्यक्त करतो. एकंदरीत शोभायात्रा ही संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन राहील शेगावकरांसाठी, अशी अपेक्षा आपण धरूया आणि थांबूया. नमस्कार. नमस्कार.